मीरा भाईंदर तुम्ही बघत असाल महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढलेला की 1 मे पासून ज्या रिक्षा चालकाला मराठी येत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मी या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. आणि त्याचबरोबर रिक्षा चालकांमध्ये काहीतरी चलबिचल झाली आहे आणि काही समाजकंटक लोक त्यांना भडकवण्याचं काम करत आहेत. लक्षात घ्या, एका बाजूने मराठी मराठी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे घोषणा करतात, दुसऱ्या बाजूने जे परप्रांतीय लोक आहेत त्यांना दिवसण्याचं काम करतात. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विरोधात आंदोलन काहीतरी 4 तारखेला काहीतरी आंदोलन ठेवलंय. या गोष्टीचा मी निषेध करतोय आणि या रिक्षा चालकांना मी सांगतोय की या मोर्चामध्ये तुम्ही जर सामील झालात त्यामुळे तुमची स्वतःची विटंबना होणार आहे. लक्षात घ्या, त्यामुळे समाजकंटक लोक काही तुम्हाला भडकवत असतील, मोर्चा काढूया स्वतःच्या टीआरपी वाढवण्यासाठी, स्वतः बसणार बॉडीगार्ड घेऊन, स्वतः घेणार बॉडीगार्ड घेऊन आणि बाकीच्या लोकांना तुम्ही उपसवणार. या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. मराठीच्या विरोधात, महाराष्ट्र विरोधात जर तुम्ही मोर्चा काढलात आणि जे रिक्षावाले त्याच्यामध्ये सामील होतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे. ज्या पोलिसांना पण मला विनंती आहे, त्याचबरोबर आरटीओना पण विनंती आहे की जे रिक्षावाले सामील होतील त्याची व्हिडिओ शूटिंग काढा. ज्यांचे जे सामील होतील त्याच्यावर कठोर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याचबरोबर समाजकंटक लोकांना मी आवाहन करतो की या भूमीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मराठीच्या विरोधात जर तुम्ही मोर्चा काढत असाल तुम्हाला तसंच तसं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे सतर्क करा. आपण गरीब लोक ह्यात आपण आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे चुकीच्या दिशाभूल करून कोणाला तुम्हाला भडकवत असेल तर ते सहन केले जाणार नाही. लक्षात घ्या, तुमच्या काय चुकीचं घडलं असेल, तुम्हाला चुकीचे कुणी कागदपत्र दिले असेल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा. महाराष्ट्राच्या जे निर्णय त्याच्यामध्ये